एक गंमत सांगू. थंडीच्या दिवसात जेव्हा मी आजोळी जायचे तेव्हा माझी आजी ही खास रेसिपी माझ्यासाठी बनवायची. ती म्हणजे केळ्याचं सांदण. पारंपरिक रेसिपी म्हटलं ना की साहित्य आणि तयारीचा खूप सारा पसारा असतो, पण माझ्या या आवडत्या रेसिपीला सोपं केलं आहे बॉशच्या स्टेलर पोर्टेबल हँड ब्लेंडरने. सर्वात आधी मी याच्या ग्राइंड मोडमध्ये ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले. तसंच ब्लेंडर मोडमध्ये 4-5 केळी मऊसूत स्मॅश करून घेतली. त्यानंतर एका पॅन मध्ये 1 कप तांदळाचा रवा घेऊन त्यात 1 चमचा तूप घालून मंद आचेवर खरपूस भाजून घेतलं. त्यात ड्रायफ्रुटचे तुकडेही भाजून घेतले. हे मिश्रण आगीवरून बाजूला काढून मग त्यात स्मॅश केलेली केळी, चिमूटभर मीठ, वेलची पूड, गूळ, हळद आणि थोडासा ओला नारळ घातला. 1 कप ओलं खोबऱ्यामध्ये 2 कप पाणी घालून चॉप मोडच्या साहाय्याने छान वाटून घेतलं. या ब्लेंडरला नॉर्मल आणि टर्बो असे 2 स्पीड बटन तर आहेतच, पण त्याच सोबत याच्या वरच्या रिंगला फिरवून हवा तसा स्पीड कमी जास्त करता येतो. नारळाचं ताजं दूध अगदी लगेच तयार. हे नारळाचं दूध या मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण